शेतकरी बांधवांनो नमस्कार. महाराष्ट्राचा महत्त्वाचा हवामान अंदाज. महाराष्ट्रात अखेर पावसाचं जोरदार आगमन. राज्यात मुसळधार पाऊस. राज्यातील सर्वच्या सर्व जिल्ह्यांना पावसाचा थेट इशारा. मित्रांनो, आपण समोर बघताय की राज्याच्या वेगवेगळ्या जिल्ह्यांना बसणार मुसळधार पावसाचा तडाखा. कोणकोणते जिल्हे यामध्ये येणार सविस्तरपणे महाराष्ट्राचा घेऊया हवामानाचा अंदाज. शेतकरी त्रसलेला असलाच वैतागलेला असतानाच आता मात्र पावसाने आपली नवीन एंट्री सुरू केली आहे. तेव्हा हा हवामान अंदाज आपण सविस्तरपणे संपूर्ण बघावा ही आपणास नम्र विनंती आहे. मित्रांनो, 20 तारखेच्या सकाळीच आणि 21 तारखेला महाराष्ट्रात पावसाचं तुफान आगमन सुरू होत आहे. सुरुवातीला हा पाऊस दक्षिण कोकणातून महाराष्ट्रात प्रवेश करेल. त्यानंतर रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड आणि मुंबईमध्ये 21 तारखेला म्हणजेच रविवारी पहाटे हा पाऊस दणक्यात आगमन करेल. ही मुंबईकरांसाठी नक्कीच आनंदाची बातमी असेल. त्यानंतर उर्वरित महाराष्ट्रामध्ये म्हणजे कोल्हापूर, सातारा, सांगली या संपूर्ण भागात 21 तारखेला दुपारी हा पाऊस मुसळधार स्वरूपामध्ये बरसेल. अशा प्रकारचं वातावरण महाड, भोर, चिपळूण, सातारा, वडूज याही भागात हा पाऊस राहील. त्यानंतर माथेरान, चाकण, लोणावळा इथेही पावसाची जोरदार इनिंग तुम्हाला पाहायला मिळेल. 21 तारखेला संध्याकाळी जर पाहायला गेलो तर बारामती, दौंड, इंदापूर हा पुणे जिल्ह्याचा भाग असेल. सांगोले, विटा, कराड, वडूज, सातारा या भागात देखील हा पाऊस दमदारपणे तुम्हाला पाहायला मिळणार आहे. त्यानंतर मित्रांनो, आपण 20 तारखेलाच रात्री 8 ते 12च्या दरम्यान पाहिलं धाराशिव, बार्शी, लातूर, केज, उदगीर, नळदुर्ग, परळी, अहमदपूर या भागात देखील पावसाची जोरदार इनिंग तुम्हाला पाहायला मिळणार आहे. लातूर, बीड, माजलगाव, परळी, परभणी या मराठवाड्याच्या बहुतांश भागामध्ये अद्यापर्यंत पाऊस नव्हता. मात्र 20 तारखेला रात्री आणि संध्याकाळी हा पाऊस जोरदार आगमन करेल. छत्रपती संभाजीनगर, जालना, परतूर या पाटण या भागात देखील आपल्याला जबरदस्त पावसाची एंट्री पाहायला मिळते आहे. रात्री 11 वाजेपर्यंत मराठवाड्याचा उत्तर भाग असेल किंवा हा पूर्ण विदर्भाचा उत्तर भाग असेल या भागात पाऊस दमदार हजेरी लावेल. नांदेड, भोकर, निजामाबाद, अहमदपूर, उमरखेड, परभणी, जिंतूर या भागात देखील पावसाची नवी इनिंग तुम्हाला बघायला मिळू शकते. मित्रांनो, हा पाऊस महाराष्ट्राला नक्की सुखावणार असेल. शेतकरी बांधवांना नक्की सुखावणार असेल. 21 तारखेला हा पाऊस सकाळपासून रात्रीपर्यंत देखील मराठवाड्याच्या आणि काही भागात विदर्भाच्या भागात बरसेल. त्यानंतर 21 तारखेला पहाटेच पांढरकवडा, यवतमाळ, वर्धा, गडचिरोली या महाराष्ट्राच्या अतिपूर्वेकडील भागात देखील पावसाचं जोरदार आगमन पहिल्यांदाच जून महिन्यामध्ये होताना आपल्याला जाणवत आहे. म्हणजे मित्रांनो, पाऊस आपली इनिंग कोकणापासून सुरू करून तो त्या दुसऱ्या दिवसांपर्यंत पोहोचतोय तो विदर्भापर्यंत. जर आपण पाहिलं 22 तारखेला पहाटे 5 वाजता पाहिलं अरबी समुद्रामध्ये अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये प्रचंड वादळाची स्थिती निर्माण झालेली पाहायला मिळते. यामुळेच महाराष्ट्रामध्ये पावसाचा जोर साधारणतः 8 दिवस अशाच स्वरूपाचा राहील अशा प्रकारची स्थिती सध्या तरी जाणवते आहे. 22 तारखेला सकाळी 9 वाजता रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, मुंबईचा परिसर, नवी मुंबई, ठाणे या भागात हा पाऊस दमदारपणे आगमन करेल आणि हा पाऊस 22 तारखेला दिवसभर, 23 तारखेला आणि 24ला देखील राज्याच्या उत्तर महाराष्ट्र, कोकण, मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भाच्या बहुतांश भागामध्ये हा अतिशय चांगल्या प्रकारे बरसेल. ही महाराष्ट्रातील शेतकरी बांधवांसाठी आपण दिलेली सगळ्यात मोठी बातमी आहे. कुणाच्याही हवामान अंदाजावरती विश्वास न ठेवता नक्कीच आमचा हवामान अंदाज डोळे झाकून आपण विश्वास ठेवा. 20 तारखेला महाराष्ट्रात पावसाचे आगमन होते आहे.